नमस्कार, मी राजश्री मुंडे आणि तुम्ही पाहत आहात समथिंग न्यू विथ राजश्री. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर व प्रेरणादायी भाषण घेऊन आली आहे. हे भाषण जर तुम्ही तुमच्या शाळेत सादर केलं तर निश्चितच तुमच्यासाठी कडाडून टाळ्या मिळतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तीन रंग का वस्त्र नहीं ये तिरंगा हमारी शान है. तीन रंग का वस्त्र नहीं ये तिरंगा हमारी शान है. इसीलिए इस ध्वज पर हम सबको अभिमान है. इसीलिए इस ध्वज पर हम सबको अभिमान है. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या तमाम देश बांधवांनो, आज 26 जानेवारी भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. आजचा हा दिवस म्हणजे केवळ ध्वजारोहण करण्याचा सण नाही, तर हा दिवस आहे आपल्या स्वातंत्र्याचे रूपांतर लोकशाहीत झाल्याचा ऐतिहासिक सोहळा. आजचा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की या देशाचा कारभार आता कोणत्याही राजाच्या हातात नसून तो आपल्या सर्वांच्या हातात आहे. मित्रांनो, आपण ज्या शाळेच्या प्रांगणात उभे आहोत तिथूनच भारताच्या भविष्याची पायवाट जाते. आज आपण इथे मुक्तपणे श्वास घेतोय, कारण या मातीच्या कणाकणात शहीदांच्या बलिदानाचे अस्तित्व सामावलेले आहे. विचार करा, ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा तयार केला असेल त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर कोणता भारत असेल? त्यांच्या डोळ्यासमोर असा भारत होता जिथे प्रत्येकाला समान संधी असेल, जिथे शिक्षणाचा अधिकार सर्वांना असेल आणि जिथे प्रत्येक भारतीय ताठ मानेने जगू शकेल. हे केवळ स्वप्न नव्हते, तर तो प्रत्येक भारतीयाला दिलेला एक हक्क होता. मित्रांनो, आपण म्हणतो की आपण प्रजासत्ताक आहोत, पण आजही जेव्हा एखादी लेक रात्रीची एकटी बाहेर पडताना घाबरते, अशा वेळी माझ्या संविधानाच्या डोळ्यात पाणी येत असेल. जेव्हा अन्नाचे कण कचऱ्यात जातात आणि दुसरीकडे कोणीतरी भुकेने व्याकुळ होतं, तेव्हा आपली लोकशाही विचार करत असेल, कुठे आहे समानता? देशावर प्रेम करणं म्हणजे केवळ सीमेवर जाणं नव्हे, लाच न घेणं, रस्ता साफ ठेवणं आणि संविधानाचा आदर करून माणूस म्हणून जगणं हीच त्या शहीदांना खरी श्रद्धांजली आहे. मी आज या निमित्ताने शपथ घेते की मी केवळ देशाचा नागरिक होणार नाही, तर मी या देशाचा रक्षक होईन. माझ्या वागण्यातून आणि माझ्या कष्टातून मी माझ्या भारत मातेचा गौरव वाढवीन. जाता जाता मी एवढंच म्हणेन, झेलत छातीवर वार देह झिजवला मातीसाठी. झेलत छातीवर वार देह झिजवला मातीसाठी. कित्येकांनी प्राण अर्पिले भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी. कित्येकांनी प्राण अर्पिले भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी. अशा शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम, ज्याने रक्त सांडले आपल्यासाठी. ज्याने रक्त सांडले आपल्यासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टला एकदा नक्की भेट द्या. आणि हो, तुम्हालाही भारत मातेविषयी अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा.